आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 18 आठवणी आणि अनुभव याचा भाग 17. आजच्या भागात आपण श्रीयुत विनायक गोपाळ तथा काका लिमये पुण्याचे यांनी लिहिलेल्या आठवणीचा भाग पहिला ऐकणार आहोत. 5 जून 1963. पार्श्वभूमीवरील मूकनायक. प्रस्तुतच्या घटनेत मुख्यतः खुद्द माझीच माहिती अधिक असली तरी अखेरीस पार्श्वभूमीवरील मूकनायक असं रामभाऊंचं दर्शन श्रोत्यांना घडणार आहे. या विश्वाच्या संसारात पारमार्थिक जीवन प्राप्त करून घेण्याची पात्रता आणि संधी मानवालाच प्रयत्नानं मिळू शकते, असा सर्व धर्मग्रंथांनी आणि साधुसंतांनी निर्वाळा दिलेला आहे. तथापि सांप्रतच्या विज्ञान युगाच्या झगमगाटानं आम्ही अगदी दिपून गेलो आहोत. धर्मग्रंथ जीर्ण शीर्ण झाले असून साधुसंतांचं काम आता उरलं नाही. विज्ञान म्हणजेच ईश्वर इत्यादी कल्पना फोफावल्या आहेत. देशसेवा म्हणजे ईश्वर सेवा असं एक समीकरणही तयार झालं. देशभक्तांचे मुकुटमणी लोकमान्य टिळक यांनी सुंदर गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला, परंतु आपल्याला ईश्वरी साक्षात्कार झाल्याचं त्यांनी कुठंच म्हटलेलं नाही. तेव्हा तेही बुद्धीला पटेना. मात्र उगीच कुणातरी संत महंतांच्या मागे लागावयाचं नाही असं मी ठरवलेलं होतं. माझं हे परमार्थविषयक कोडं सोडवायला ज्या सद्गृहस्थांनी मला सक्रिय सहाय्य केलं त्यांचं नाव केशवराव उर्फ नानासाहेब गोखले आणि ते म्हणजे रामभाऊंचे सख्खे मामा. त्यांची आणि माझी दीर्घकाळ ओळख होती. ते मोठे रसाळ, साक्षेपी आणि व्यवहारचतुर गृहस्थ होते. तत्त्वज्ञान विषयावर त्यांचं माझं कधीकधी बोलणं होई. तेव्हा वळणावळणानं त्यांनी मला सिद्ध करून दाखवलं होतं की धर्मशास्त्र संपूर्ण सत्य असून संतांची परंपरा खंडित झाली नसून कालमानाप्रमाणे काही बदल झाला असला तरी ती अव्याहत चालू आहे. त्यावर मी म्हटलं की बुद्धीला पटल्याशिवाय उगीच वाटेल तिथं अंधश्रद्धा ठेवणं मला पसंत नाही. नाना म्हणाले, अंधश्रद्धा नको, पण प्रत्यक्ष प्रमाण दाखवल्यावर तरी श्रद्धा ठेवाल ना. तुमच्यापेक्षा अधिक बुद्धिमान आणि तत्त्वज्ञानी माणसं ज्ञानेश्वर संप्रदायात मी केव्हाही दाखवू शकेन. तुमच्या अगदी खास प्रेमातल्या माणसाचं नाव ऐकलं तर मग पटेल ना. सांगू का? बोला. माझी जिज्ञासा आता खूपच ताणली गेली होती. मी म्हटलं, सांगा पाहू. अहो, तो म्हणजे तुमचा मित्र रामभाऊ, आमचा आप्पा. आता तरी पटलं का तुम्हाला? रामभाऊंचं नाव ऐकताच मला विजेचा धक्का बसला. रामभाऊंचा अगदी राग आला. आपल्या जिवलग मित्रापासून असलं महत्त्वाचं रहस्य लपवून ठेवावयाचं म्हणजे काय? मी म्हटलं, पण रामभाऊंनी मला या बाबतीत एक अक्षरही कधीच लिहिलेलं नाही. हे कसं? केशवराव म्हणाले, त्यांनी केलं ते बरोबर आहे. संप्रदायाची काही बंधनं आणि नियम पाळावे लागतात. सर्वच गोष्टी पात्रापात्र विचार केल्याशिवाय बोलता येत नाहीत. पवित्र गोष्टींची चर्चा चव्हाट्यावर करू नये हे तुम्ही मान्य करालच. मी विचारलं, या संप्रदायात रामभाऊ किती दिवसांपासून आहेत? ते म्हणाले, सुमारे 2 वर्ष रामभाऊ या ज्ञानेश्वर संप्रदायात असून त्यानं त्या मार्गात फार प्रगती केली आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्हालाही हे तत्त्वज्ञान मिळू शकेल. पण माझी तयारी तर काही नाही. तेव्हा ते जमणार कसं? मी शंका काढली. केशवराव म्हणाले, तुमची जिज्ञासा हीच याची पूर्वतयारी. चला, मनापासून तयारी असेल तर मला सांगा. मी तुमच्या वतीनं खटपट करून आमचे सद्गुरू श्री बाबासाहेब वैद्य यांचा तुम्हास अनुग्रह मिळण्याची योजना करतो. मी आता अगदी अधीर आणि आगतिक झालो होतो. रामभाऊंच्या उदाहरणानं मला चटका लागला होता.
संप्रदायाची मला भीती वाटत असली तरी असला परंपरागत आणि मोक्षप्रद ज्ञानमार्ग लाभत असताना तो मी कसा डावलणार? शिवाय रामभाऊंवर मात करण्याचीही माझी ईर्ष्या जागृत झाली. मी श्री केशवरावांना तात्काळ रुकार दिला. त्यांनीही विलंब न लावता श्री सद्गुरूंची अनुज्ञा मिळवली आणि 1-2 दिवसातच एका सुप्रभाती मला विधीपूर्वक मंत्रोपदेश देऊन सद्गुरूंनी कृतार्थ केलं. या सर्व घटनेत रामभाऊ प्रत्यक्ष उपस्थित नसले तरी केशवरावांनी हुकमी ऐक्याप्रमाणे त्यांच्या नावाचा उपयोग करून मला जिंकलं. याच संदर्भात मी रामभाऊंना पार्श्वभूमीवरील मूकनायक असं कौतुकानं म्हणू शकतो. रामभाऊंच्या नावाचा उपयोग त्यांनी केला नसता तर मी इतक्या लवकर आणि उत्सुकतेनं या ज्ञानमार्गाकडं वळलो असतो की नाही याची मला शंका येते. कैलासवासी केशवरावांच्या स्मृतीला मी कृतज्ञतेनं वंदन करतो आणि रामभाऊंनाही शतशः धन्यवाद देतो. श्री विनायक गोपाळ तथा काका निमये पुणे यांनी लिहिलेल्या आठवणीचा हा होता भाग पहिला. उद्याच्या भागात आपण या आठवणीचा भाग दुसरा ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.